तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। रासायनिक शेतीमुळे शेतीच्या उत्पन्नावर खूप दुष्परिणाम होताना आपल्याला दिसून येतो। म्हणूनच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याकरता वर्धा जिल्ह्यामधल्या सेलू काटे इथल्या अन्नपूर्णा महिला बचत गटांनी नैसर्गिक शेतीकरता आवश्यक अशा गोष्टींचा व्यवसाय सुरू केला। जाणून घेऊया त्यांच्या या व्यवसायाविषयी। रासायनिक खतांच्या दुष्परिणामांना तोंड देत या गटातील महिलांनी 2023 पासून सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यास सुरुवात केली। यात त्यांनी निमास्त्र, निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क यासारखी प्रभावी उत्पादनं तयार केली। या कामासाठी लागणारा कच्चा माल स्थानिक पातळीवर उपलब्ध असल्यानं उत्पादन खर्च कमी आहे। एवोनिथ कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमाअंतर्गत बायफ संस्थेनं त्यांना यासाठी रीतसर प्रशिक्षण दिलं। आम्ही गावातल्या गावामध्ये एक अमृत पाणी दशपर्णी अर्क म्हणतो आपण त्याला, निमास्त्र आणि निंबोळी अर्क कसं तयार करायचं हे त्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांना प्रकल्पाच्या माध्यमातून आपण मग थोडं शेड आणि काही सामुग्रीसाठी साहित्यांची मदत केली। पण त्यासाठी रॉ मटेरियल जे लागणार होतं ते गावातल्या गावात शेतामध्ये मिळणार होतं। तर महिलांनी एकजुटीने ते सर्व करून उत्साहाने सुरुवात केली आणि आज एका गावापासून अनेक गावापर्यंत हे लोक पोहोचलेले आहेत। या व्यवसायात पहिल्याच वर्षी गटाला 50,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे। विशेष म्हणजे मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत त्यांच्या निविष्ठा कमी दरात उपलब्ध असल्यानं शेतकऱ्यांकडूनही त्यांना चांगली मागणी मिळत आहे। आम्ही 10 महिला मिळून आम्ही जे काम केलं आहे, आमच्याकडे दशपर्णी, निंबोळी अर्क आणि निमास्त्र हे आम्ही तयार करतो। आम्हाला म्हणजे पैशाची एवढी अडचण होती। आम्ही शेतात काम करणारे, आम्ही शेतात काम करून जर आम्ही हे मार्केटिंग केली, आम्हाला याच्यामुळे 50,000 रुपये प्रॉफिट मिळालं। त्या प्रॉफिटमध्ये आम्हाला पैशाची एवढी अडचण जी होती मुलांना शिक्षणासाठी किंवा घर खर्चासाठी, ती या व्यवसायामधून आमची कमी झालेली आहे। या गटातील 10 ही महिला शेतकरी आहेत। शेतातील कामासोबतच त्या सहजपणे निविष्ठा तयार करण्याचं काम करतात। सेंद्रिय शेती म्हणजे उत्तम आरोग्य आणि कमी खर्च हे समीकरण आता सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं असं आवाहन त्या करतात। रासायनिक शेतीमुळे वाढणारे कॅन्सरसारखे आजार रोखण्यासाठी नैसर्गिक शेतीकडे वळणं का आवश्यक आहे हा सामाजिक संदेशही त्या देत आहेत। माझे शेतकरी बंधवांना हीच विनंती आहे की रासायनिक खताकडे न वळता सेंद्रिय निविष्ठाकडे वळा आणि सेंद्रिय शेती करा। त्यामुळे काय होणार आहे की आपलं जे कॅन्सर सारख्या वेगवेगळ्या बिमाऱ्यांचं आपण आव्हान देत आहोत, तर त्यांना थोडाफार का होईना कमी याच्यात येईल। म्हणून माझे सगळे शेतकरी मित्रांना हीच विनंती आहे की निंबोळी अर्क, निंबास्त्र आणि दशपर्णी ह्याच निविष्ठा घेऊन ते आपल्या शेतामध्ये फवारणी करा। उत्पन्नासोबतच आरोग्याची गुरुकिल्ली देणारा हा अन्नपूर्णा महिला बचत गटाचा सेंद्रिय निविष्ठा निर्मितीचा प्रयोग आज ग्रामीण भागासाठी एक यशस्वी आणि प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे, वर्धा।